शिक्षण प्रसारक मंडळातर्फे स्नेहसंमेलनाच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करते। शुभ स्वागतम हा मानाचा मुजरा। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय सौ VL मिसाळ मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावरती यायचं आहे। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या श्रीमती निर्मलाताई पाटील मॅडम यांना देखील मी मंचावरती येण्याची विनंती करते। तसेच वत्सलाबाई पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शैलेंद्र पाटील सर यांना देखील मी मंचावरती आमंत्रित करते। मी मंचावरती आमंत्रित मंचावरील सर्व मान्यवर मंडळी, रंग सभागृहामध्ये जमलेले सर्व पालक, सर्व सन्माननीय पालक, विद्यार्थी या सर्वांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते। तुमच्या मुक्त कलाविष्कारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे स्नेहसंमेलन। तुमच्या मुक्त कलाविष्कारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे स्नेहसंमेलन उपजत कलागुणांनी तुम्हालाच तुमची नव्याने ओळख करून देते, ते म्हणजे स्नेहसंमेलन। स्नेह, समर्पण, समरसता व एकजुटीची भावना वाढीस लावते, ते म्हणजे स्नेहसंमेलन। अशा स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव तथा प्रतिभाताई पाटील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ VL मिसाळ मॅडम लाभलेले आहेत। तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा निर्मलाताई पाटील मॅडम या लाभल्या आहेत। प्रमुख उपस्थिती म्हणून वत्सलाबाई पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री शैलेंद्र पाटील सर देखील उपस्थित आहेत। तसेच संस्थेचे कोषाध्यक्ष श्री अमलेश पाटील सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। शिंदे सर आलेले असतील तर कृपया मंचावरती यायचं आहे। मान्यवरांनी दीपप्रज्वलन करावे अशी मी विनंती करते। सर्वप्रथम कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या निर्मलाताई पाटील मॅडम यांचे स्वागत सौ सालक मॅडम यांनी करावे। स्वागत आपल्या समोर होत आहे। प्रतिभाताई पाटील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ VL मिसाळ मॅडम यांचे स्वागत सौ तडवी मॅडम यांनी करावे अशी मी विनंती करते। प्रतिभाताई पाटील प्राथमिक शाळा यातून निजवे सचिन अप्पासाहेब या विद्यार्थ्यांनी समोर यायचंय। कृती असो किंवा अभ्यास असो या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। बघा आपल्या आणि जेव्हापासून शाळा सुरू झाली तेव्हापासून 85%च्या खाली आमचा निकाल कधीही गेलेला नाही, याचा आम्हाला फार गर्व वाटतो। मंचावरती प्रतिभाताई पाटील प्राथमिक शाळेतून यावर्षी रिटायर झालेले सेवानिवृत्त झालेले श्री शिंदे सर
हे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी जाधव सरांना विनंती करते की त्यांनी शिंदे सरांचं स्वागत करायचं आणि आम्हा सर्वांना मातृतुल्य असणाऱ्या माननीय सौ VL मिसाळ मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. आदरणीय व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ वैजयंता मिसाळ मॅडम, तसेच आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या सौ निर्मला देवी पाटील म्हणजे माझी आई, तसेच कोषाध्यक्ष अमलेश पाटील आणि आपले शिंदे सर रिटायर झाले, ते आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उभे राहिले. तसेच इथे जमलेला सगळा पालक वर्ग, मला माहिती आहे सगळ्यांना आता कार्यक्रमाची उत्सुकता लागलेली आहे आणि या कार्यक्रमाच्या आणि तुमच्यामध्ये मी काही जास्त वेळ घेणार नाही, पण या कार्यक्रमासाठी ज्या शिक्षकांनी अहोरात्र केले 15 दिवसापासून मी पाहतोय, ते सगळ्या मुलांची व्यवस्थित प्रॅक्टिस घेतात. मी थोडं का होईना सगळ्यांची प्रॅक्टिस पाहिली, कारण मला पूर्ण पाहायचं नव्हतं, मला स्टेजवरचा परफॉर्मन्स त्यांचा पाहायचा होता. त्या शिक्षकांचं मी या ठिकाणी कौतुक करतो. तसेच सगळे विद्यार्थी ज्यांनी शिस्तीमध्ये पूर्ण कार्यक्रम या ठिकाणी परफॉर्मन्स देण्याचं ठरवलेलं आहे, त्यांचं पण मी कौतुक करतो. आणि उपस्थित सर्व पालक वर्ग या ठिकाणी सगळेजण तुम्ही शांततेने जर का कार्यक्रम पाहिला तर आपला कार्यक्रम उत्कृष्ट होईल. या ठिकाणी 70 कॅमेरे लावलेले, अगदी कान्याकोपऱ्यातले सुद्धा सगळे विद्यार्थी सगळे पालक या ठिकाणी दिसणार आहे. कोणी खुर्चीवर उभे राहून नाचायचं नाही, गोंधळ करायचं नाही, कारण कॅमेरामध्ये ते टिपले जाणार आहे. आता हे जे ऑडिटोरियम आहे ते महानगरपालिकेचं नसून हे प्रायव्हेट झालेलं आहे, ते आपल्यावर कारवाई करू नये याची आपण दक्षता घ्यावी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव तथा मुख्याध्यापिका सौ VL मिसाळ मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. सरस्वतीच्या प्रतिमेस अभिवादन करून आज प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ आणि अंतर्गत असलेल्या दोन्ही शाळा यांचं स्नेहसंमेलन आनंद उत्सव शैक्षणिक वर्ष 2024 आणि 23 आणि 24 ची सुरुवात तुम्ही तुमच्या मुलांना जन्म देता आणि कर्म आणि धर्म शिकवण्याचं काम शाळा करत असते. घे माये भू तुझे मे फेडीन पांग सारे अनिल आरतीला आहे सूर्य चंद्र तारे. अशा या जन्मलेल्या बाळापासून अगदी शाळेत जाईपर्यंत आणि शाळा पूर्ण होईपर्यंत आई वडिलांचा एकच ध्यास असतो की माझ्या मुला मुलींना मला काहीतरी बनवायचंय आणि त्यासाठी लागतं ते केंद्र म्हणजे शाळा. आणि शाळा म्हटलं की शाळेचं खरं दैवत हे विद्यार्थी आणि पालक असतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासामुळे शाळा मोठी होते आणि पालकांच्या पाल्यामुळे ही शाळा मोठी होत असते. आणि त्यामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी त्या संस्थेचा आत्मा असतो. संस्था म्हटलं की ती सामाजिक असते, ती आर्थिक असते, ती उद्योगपतीची असते, ती समाजाची असते, ती राजकारणाची असते, पण एकमेव शैक्षणिक संस्था अशी असते की तिथे मानवाच्या जन्माला अर्थ निर्माण प्राप्त करून देत असते. आणि म्हणून आज कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे, खूप थोड्या वेळासाठी मिळालेले आपल्याला. मी तुम्हाला 2-3च वाक्य सांगणार आहे की जे वाक्य तुम्हाला अत्यंत गरजेचे आहेत. बालपण, तारुण्य आणि म्हातारपण. बालपण हे फक्त आणि फक्त अभ्यासासाठी असतं आणि संस्कारासाठी असतं. तारुण्य हे काबाड कष्ट करण्याचं आणि परिश्रमाचं असतं. आणि म्हातारपण हे असतं की सगळं सोडून द्यायचं असतं. ह्या 3 अवस्थेमध्ये जो जागरूक असतो तो माणूस बनण्याचा प्रयत्न करत असतो. एकदा का बालपण आणि शिक्षण निघून गेलं, 18 वर्ष पूर्ण झाले, करोडो रुपये जरी कमवून ठेवले तर संस्कार आणि शिक्षण पुन्हा आणता येत नाही. म्हणून तुम्ही माझी विनंती आहे तुम्हाला की आपल्या पाल्यांना अभ्यासाची सवय लावा आणि कॉलेजला जाईपर्यंत संस्कार घडवायचा प्रयत्न करा. नाही नोकरी लागली, नाही पद मिळालं, प्रयत्न करू नये.
तर तारुण्यामध्ये काबाड कष्ट करण्याची सवय लावा. आणि हे कष्टच माणसाची ओळख करून देतात. माणूस नावाची जात ही फक्त आणि फक्त त्याच्या कर्मानेच सिद्ध होत असते. त्याची ओळख म्हणजे त्याचे परिश्रम, त्याचं कष्ट आणि त्यांनी केलेले नवीन नवीन उपक्रम. मनुष्य जन्मामध्ये एकच साध्य करायचं असतं की आम्ही ज्या स्टेपला आहोत त्याची पुढची पायरी आम्हाला कशी चढता येईल आणि आमच्या पालकांचं, आमच्या गावाचं, आमच्या शेजाऱ्यांचं भलं कसं करता येईल. मग ते राजकारण असेल, समाजकारण असेल, औद्योगिकरण असेल किंवा अनेक कुठलं क्षेत्र असेल, त्यामध्ये प्रत्येक माणूस हा नवीन काहीतरी करायचा विचार करत असतो. तो विचार करण्यासाठी तुम्ही आमच्या या चिमुकल्यांना मदत कराल, रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून त्यांच्याकडे लक्ष द्याल अशी तुमच्याकडून अपेक्षा करते. त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च 1 लाख रुपये फीस भरून तुम्ही जे इंग्रजी माध्यम हे या जीवनाचं एक गरज नाहीये. ती आपल्याला काळाबरोबर जगण्यासाठी आपल्याला इंग्रजी पाहिजे. पण सर्वांगीण विकास करायचा असेल तर आम्हाला आमच्या मातृभाषेची सर्वांगीण विकासासाठी गरज असते. म्हणून मुलांकडे इंग्रजीमध्ये टाकण्याचा आग्रह जरी धरला तरी आमची मातृभाषा जोपर्यंत डेव्हलप होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत नाही. त्याचबरोबर माझी विनंती आहे की मुलांच्या स्वच्छतेकडे आणि आहाराकडे लक्ष द्या, मुलाच्या खाण्याकडे लक्ष द्या. मुलाला जसं जसं तुम्ही खाऊ घालाल तसे तसे विचार त्यांचे प्रगट होतील. आणि जाता जाता एवढंच सांगेल की मुलांना वेळेवर शाळेत पाठवा, गैरहजर ठेवण्याचा प्रयत्न करू नका. यासाठी तुम्हाला शेजाऱ्याशी चांगलं वागावं लागेल, शेजाऱ्याशी चांगले संबंध ठेवावे लागतील की तुम्ही 2 दिवस लग्नाला कार्यक्रमाला जाता आणि मुलं बरोबर घेऊन जाता. ती सवय बंद करा. शेजाऱ्याशी एवढे चांगले संबंध ठेवा की 2 दिवस तुम्ही गावाला गेल्यानंतर तुमच्या मुलाला त्या सांभाळतील. आणि म्हणून माझी विनंती आहे, आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर विराजमान तुम्हाला सगळ्याला माहित आहे की या संस्थेची स्थापना 1993 झालेली आहे. या शाळेची स्थापना 1991 झालेली आहे. जेव्हा ही शाळा काढली तेव्हा संस्थाही नव्हती. 93 ही संस्था प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ. या प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष RS पाटील सर होते. तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. किती लोकांनी सरांना बघितलं, जरा वरती हात करा बरं. बरेचसे नवीन पालक आलेले आहेत. आणि सरांनी निवलेश रोप लाविले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला फुले वेचित अशी बारू कळी अशी आला. जेव्हा जेव्हा आपण या फळांची अपेक्षा करत असतो तर ते वेलाला आलेले फुलं गळून पडत असतात, परत कळ्या येत असतात आणि त्या कळ्यामधून परत सुगंध दिसे ते नासे पुनरपी वशे. ही आपल्या भारतीय संस्कृतीची नीती आहे. जे दिसतं आपल्याला, आपण म्हाताऱ्या माणसाला वाटे लावून येतो पण एक बाळ जन्मलेलं पुन्हा आम्हाला दिसतं. जे निर्माण झालं ते विनाश पावणार आहे, पुन्हा त्याच रूपामध्ये पुन्हा मानवाची निर्मिती होणार आहे. म्हणून ही नीतीचा खेळ आहे. म्हणून सरांना अभिवादन करते आणि श्रद्धांजली वाहते. तसेच आजच्या व्यासपीठावर सरांची मिसेस निर्मलाताई हे आज आपल्या प्रमुख पाहुणे आहेत. माध्यमिकचे मुख्याध्यापक आणि संस्थेचे पदाधिकारी. आणि सर्वात महत्वाचे, कितीही देश समृद्ध झाला तरी बाँड्रीवर आज बंदूक घेऊन आपल्याला उभं राहावं लागतं, तरच आपलं संरक्षण होत असतं. संस्थेचं असो किंवा तुमचं असो, समाजाचं कल्याण जर करायचं असेल तर ही प्रायमरी शाळा असते आणि त्यामध्ये काम करणारे सर्व शिक्षक ह्या त्या शाळेचा आत्मा असतो. म्हणून या सर्व शिक्षकांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं कौतुक करते. प्राथमिक, माध्यमिक या संस्थेच्या अंतर्गत चालणारे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि धन्यवाद देते. सर्व पालकांचं हृदयातून स्वागत करते. सर्व विद्यार्थ्यांना शुभ आशीर्वाद देते आणि त्यांना पुढील जन्मासाठी, पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते की त्यांनी आपली प्रगती उत्तर करावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. यानंतर लगेचच आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मंचावरील सर्व मान्यवर मंडळींना मी विनंती करते की त्यांनी आपल्यासाठी आरक्षित केलेल्या जागेवरती कृपया आसनस्थ व्हावे. पहिल्या रांगेमध्ये जे पालक बसलेले आहेत कृपया त्यांनी दुसरीकडे बसावे.
तेव्हा जे विद्यार्थी गाड्यांमध्ये सहभागी आहेत त्या विद्यार्थ्यांनी रंगमंचाच्या डाव्या बाजूला जाऊन थांबायचं आहे आणि पालकांनी कृपया शिक्षक आहेत त्यांच्याकडे आपली मुलं देऊन कृपया तुम्ही बसून घ्यायचंय आणि स्टेजच्या समोरच्या पायऱ्यांवरतून कुणीही कृपया रंगमंचावरती यायचं नाहीये. चातकाला आपली तृष्णा शमवण्यासाठी ओढ असते वर्ष ऋतूची. चातकाला आपली तृष्णा शमवण्यासाठी ओढ असते वर्ष ऋतूची. शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते ती स्वाती नक्षत्राची. तसे आली आहे आणि एक 2 ते 3च मिनिटांमध्ये आपल्या समोर सादरीकरण करण्यासाठी विद्यार्थी तयार झालेले आहेत. मोठा असावा, अडचणी उंबऱ्या इतक्या लहान असाव्या, आयुष्य त्याचे सोंडे इतके लांब असावे आणि आयुष्यातले क्षण ते मोदकाप्रमाणे गोड असावे. आणि आजचा हा आपला सांस्कृतिक कार्यक्रम तितकाच गोड व्हावा म्हणून श्री गणेशाला साकडे घालण्यासाठी येत आहेत इयत्ता 8वी आणि 9वीचे विद्यार्थी. गाण्याचे बोल आहेत पहिले नमन.
खुशी मिलती है। मेरी तकदीर में एक भी गम नहीं होता अगर मुझे तकदीर लिखने का हक मेरी माँ को होता। आदरणीय मित्रा मॅडम ही आईप्रमाणे वाटतात त्याप्रमाणे आम्हा सर्वांनाही त्या मातीतुल्य आहेत आणि आम्हाला सर्वांनाच त्या सांभाळून घेतात. खूप छान, जोरदार टाळ्या एकदा
छोटी सी आशा। छोटा सा छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा। दिल है छोटा सा छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली
उसको देखा, बस एक नजर उसको देखा, दिल में उसकी तस्वीर लगी। क्या नाम था उसका रब जाने, मुझको रांझे की हीर लगी। ओ मैंने देखा एक सपना, संग उसके नाम अपना मैं छोड़ आया, मैं दिल छोड़ आया, छोड़ आया, मैं दिल छोड़ आया।
ऐसे हवा में जो उड़ता फिरेगा मंडे को टीचर का डंडा पड़ेगा। ऐसे हवा में जो उड़ता फिरेगा मंडे को टीचर का डंडा पड़ेगा। क्रिकेट का मैं करूँगा बहाना, कैंसल है मंडे को स्कूल जाना। जिद मेंटेन करो, चढ़ो माउंटेन चढ़ो, डरोगे तो ठेंगा मिलेगा। लिखोगे बनोगे नवाब, तुम खेलोगे कूदोगे तो होगे खराब। पढ़ोगे लिखोगे तो होगे खराब, तुम खेलोगे कूदोगे बनोगे
मर्यादा पुरुषोत्तम श्री राम की, जिन्होंने अपने पिता के एक वचन के खातिर 14 साल का वनवास स्वीकार किया। जसू
शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान कुलीन चातुर राम काज कंठे चरित सुनबे कोरतिया राम लखन सीता वन बसिया रूप धरि सिंह दिखावा रूप धरि लंक जलावा रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सहारे तुम्हारी
जरा सा महसूस हुआ एक लाइफ की गाड़ी में कस के मारा ब्रेक। हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख। यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक बेटा। चल मसल फुलाना थोड़ी बॉडी बनाना, निकालो के सबल की फसल उगाना। अरे ओबे चल बेटा शुरू होता दोनों बगल उठा के थोड़ा दियो लगाना, इसी बगल वाली को मर्दानी खुशबू दूंगा। चल ऊपर फेंको बैगम भैया कर बताना, वाला सीना दिखाना, वाला सीना दिखाना। बरसों तक तू साइकिल पे घुमा है, हाईवे पे मोटर साइकिल भगा के देख। स्पीड में तुझको अगर सर्दी लगे तो सीट के पीछे लड़की बिठा के देख। यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक। यामध्ये आहे 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी। अबलक थोडा त्याची रेशीम खाली सोडा, त्याची रेशीम खाली सोडा. माग बसा मी पुढ्यात बसते, माग बसा मी पुढ्यात बसते, जगाला कौतुक जाऊ. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ,
चला जेजुरीला जाऊ जेजुरी गडावर जाऊ जेजुरी गडावर जाऊ देव मल्हारीला पाहू देव मल्हारीला पाहू आपण दोघं जोड जोडला आपण दोघं जोड जोडला केलं भंडारा वाहू चला जेजुरीला जाऊ 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 உண்மையிலேயே வர சொன்னாங்களா சார்? என்ன சார் இப்படி கேக்குறீங்க? சத்தியமா வர சொல்லிட்டாங்க சார். அண்ணா அடி அடி.